कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू करत आहोत. आज मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये ज्यांचं वर्चस्व आहे ते दिलीप पवार साहेब आता माझ्यासोबत आहेत. त्यांनी तब्बल 25 वर्ष महापालिकेत प्रतिनिधित्व केलेलं आहे. 3 टर्म त्यांनी स्वतः आणि 2 टर्म त्यांच्या पत्नी सरस्वती पवार यांनी महापालिकेत या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर आताची जी 5 वर्ष प्रशासकांची होती ती 5 वर्ष देखील आपण स्वतःच नगरसेवक आहे म्हणून त्यांनी प्रभागात काम केलेलं आहे. तर असे जवळजवळ 30 वर्ष या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणारे दिलीप पवार साहेब माझ्यासोबत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, तब्बल 25 ते 30 वर्ष तुम्हाला या परिसरातील नागरिकांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. याबद्दल काय सांगाल? नाही, काम केल्यानंतर नागरिकांची संधी मिळतेच, त्याच्यात काय वादच नाही. नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांच्या ज्या काम आहेत नागरिकांची ती कामं करणं हे आपलं कर्तव्य समजतोय. समजा कंप्लीट त्यांना रात्रंदिवस आपण राबवून त्या 5 वर्षे त्या लोकांची नागरिकांची सेवा केली, मतदाराची सेवा केली, तर नागरिक पुन्हा विचार करते की बाबा या मंचाला परत निवडून देऊन आपल्या भागाचा विकास करावा. आणि मी तर अशा पद्धतीनं रात्रंदिवस सगळी कामं, तुम्हाला कामं पुढे सांगणारच आहे मी, तर मी केलेले आहेत. म्हणून नागरिकांचा आजपर्यंत आजोबा, वडील आणि आता 3री पिढी देखील माझ्याबरोबर आहे. म्हणजे जवळजवळ 3 पिढ्या माझ्याबरोबर कार्यकर्ते म्हणून काम करतात. साहेब, आता या 25 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही महत्वाची कोणती विकास कामं केली या प्रभागात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागाळा पार्क. नागाळा पार्क मध्ये मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी कच्चे रस्ते होते, ड्रेनेज लाईन नव्हती, पाईपलाईन पाण्याची नव्हती, सगळ्या समस्या मिटवल्या. आणि सगळ्यात मोठं म्हणजे नानी नाना पार्क, हे स्वतःचं बजेट, ऐच्छिक बजेट देऊन मी नानी नाना पार्क ते तयार केलेलं आहे. माननीय देवराज साहेब त्यांचं 5 लाख त्यावेळी आणि माझं 5 लाख असं 10 लाख रुपये बजेट देऊन ते आम्ही कामं, त्यानंतर लाईन क्लबनं, रोटरी क्लबनं त्याला काय थोडंफार मदत करून ते आता नागरिकांच्यासाठी अत्यंत, कारण गार्डन हे शहराचं हृदय आहे, या दृष्टिकोनातून आम्ही ते काम केलेलं. दुसरी म्हणजे 2095 ला कनान नगर ही वसाहत एक पाल अशी असणारी झोपड्या ती घोषित करणे अत्यंत महत्वाचं होतं. 1996 ला पहिलं काम घेतलं असेल तर मी घोषित करण्याचं. घोषित केल्यानंतर ज्या 5 सुविधा, मूलभूत सुविधा आपल्याला मिळतात, त्या मूलभूत सुविधा मी पूर्णपणे ताकदीनिशी जिथं जिथं बजेट मिळेल, आता कोणाला माहित बी नव्हतं, ज्यावेळी एखादी झोपडपट्टी घोषित केली तर त्यावेळेचा रेट सांगतो मी 80,000 रुपये. मग आज जवळजवळ 10,000 माणसाचे, 6,000 माणसाचे जवळजवळ 7 लाख रुपये आपल्याला मिळत होते. ती मी पहिली पाण्याची योजना आणली. महापौर, आमदार, खासदार, अन्य ज्या ज्या ह्याच्यातून योजना येतील, जे बजेट येईल त्या बजेटची मी तरतूद करून संपूर्ण प्रश्न मिटवलेले आहेत. एक म्हणजे मला वाटतं 97 ला MSCBनं एक असा कार्यक्रम मला सांगितला, मी त्याला एक सूचना केली की अशा पद्धतीने साहेब आपण कार्यक्रम केला. त्यावेळी प्रत्येक घराला 600 रुपये डिपॉझिट, त्यावेळी 10,000 रुपये डिपॉझिट MSCBची होती. 600 रुपये डिपॉझिट मध्ये आम्ही प्रत्येक घराला लाईट दिली, घरगुती लाईट. आणि 97 ते 98 पोल लाईटचे उभा करून त्याच्यावर मरकुरी उभा केले. अशा पद्धतीने मी काम करत गेलो. त्यानंतर प्रॉपर्टीचा काढण्याचा प्रश्न एकदम महत्वाचा होता. मी नेहमी दरवर्षी 5 वर्षात मी, माझी पत्नी निवडून येत होतो. लोकांच्या अपेक्षा होत्या प्रॉपर्टी काढण्याचा प्रश्न मिटवा. मला बी लई मोठा प्रश्न पडला की बाबा ही शासनाची जागा नव्हे, एका संस्थेची जागा आहे आणि ह्याच्यावर प्रॉपर्टी कार्ड करणं म्हणजे एक तारेवरची कसरत असते. त्या तारेवरची कसरत मी मान्य केली
की म्हणली ही पार करायचीच. आणि त्या दृष्टिकोनातून मी 5 वर्षे सातत्यानं त्याच्या मागं लागून ह्या कनानगरचा प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आतापर्यंत मी बघत आलेलो आहे, ज्यावेळी निवडणूक लागते त्यावेळी सांगितलं जातंय झोपडपट्टीवाल्यांना की तुमचं प्रॉपर्टी कार्ड करतो, तुमचं अमुक करतो तमुक करतो. तर मित्र, काही प्रॉपर्टी कार्ड एवढी सोपी गोष्ट नाही. शासनाच्या जागेवर करायला अवघड नाही, परंतु एका संस्थेच्या जागेवर मी करून आणून दाखवून एक इतिहास घडवलाय महाराष्ट्रामध्ये. आजपर्यंत कुणालाही अशा पद्धतीने मुंबई अधिनियम 1966 कलम 37 हा 37चा वापर ती पुरेपूर केलेला आहे आणि या नागरिकांना त्याचा मोबदला दिलेला आहे. तर साहेब, आता तुम्ही इथल्या मागच्या ज्या निवडणुका आहेत त्या काँग्रेस पक्ष म्हणून लढवल्या होत्या. आता पहिलीच निवडणूक तुम्ही भाजप करून लढवत आहात. तुम्ही आता पक्ष प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये, तर याबद्दल काय सांगाल? मी तर विचार करून केला, दिल्लीमध्ये सरकार भाजपचं, महाराष्ट्रात सरकार युतीचं आणि कोल्हापुरामध्ये बी भाजपचं वातावरण व्हावं. या दृष्टिकोनातून जर या 4 वार्डाचा विकास करायचा असेल, म्हणजे प्रभाग 4चा, तर भाजप सारख्या पक्षामध्ये, युती सारख्या पक्षामध्ये जाणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आता विरोधक म्हणतात आम्ही अमुक करून तमुक करून, तर काही होत नाही. सरकार आपलं पाहिजे, राज्य आपलं पाहिजे, दिल्लीमध्ये राज्य आपलं पाहिजे आणि इथं बी सरकार आपलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं ना, आज पाण्याचा प्रश्न आपण कित्येक वर्ष आपण हे करतोय. आज पाण्याचा प्रश्न काय म्हणतो, अजून मी पाण्याची अजून बरोबर चालू आहे. म्हणजे थेट पाईपलाईनला ज्या आपण मोठ्या मोटरी घेतल्यात विकत, त्याची गॅरंटी असते 10 वर्ष. त्या गॅरंटीच्या आधी दर आठवड्याला महानगरपालिका दुरुस्ती, करंट दुरुस्ती करून, याचा अर्थ काय मला समजत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या आपण मटेरियल घेतल्याचा, कुठली वस्तू घेतली त्याला एक गॅरंटी असते. तर याला गॅरंटी आहे का नाही? कुठला पैसा त्यात घालायचा, अजून लोकांना पाणी पोचलेलं नाही. 1 कोटी 110 कोटीचं पाईपलाईन आपण टाकली, त्या पाईपलाईन अजून त्याला जोडलेलं नाही. म्हणजे अंधा कालवा प्रशासनाचा दिसतोय. जर प्रशासन नसतं, आमची बॉडी असती, तर आम्ही पहिलं काम करायला लावलं असतं. तर ते पाईपा टाकलेले आहेत, त्यात जमिनीत घुसू नका, आहे त्या लोकांना त्याचा उपयोग करून घ्या. साहेब, आता मी निवडणुकीच्या निमित्तानं पूर्ण शहरात फिरतोय, तर अनेक प्रभागात अशी तक्रार आहे की प्रशासक असल्यामुळे त्यांना जास्त वेळ देता आला नाही, विकास कामं करता आलेली नाहीत, अशा अनेक ठिकाणच्या तक्रारी आहेत. तर या ठिकाणी काय समस्या आहेत ह्या प्रभागात? नाही, तरी देखील प्रशासनावर एक पकड असणारा मनुष्य लागतो. ज्या नगरसेवकाचं त्या प्रशासनावर पूर्वीपासून पकड आहे, ज्याचा दबाव आहे, दबाव म्हणून कायदेशीर कामं करून घेणे त्या नगरसेवकाचं कर्तव्य आहे. प्रशासनाच्या बॉडीमध्ये बी मी लाखो रुपयाची कामं इथं केलेली आहेत. परवाच तुमच्या मला वाटतं गलितची आणि दाट वस्ती आणि गलितची वस्ती, याचं 1 कोटी 7 लाखाचं बजेट मी इथं आणलेलं आहे आणि याची सुरुवात बी सुरू केलेली आहे. म्हणजे आचारसंहितेला लागायच्या अगोदर त्याला वर्क ऑर्डर कॉन्ट्रॅक्टरला देऊन काम बी सुरू केलेलं आहे. असे हजारो लाखो, म्हणजे मी बजेट करोडो बजेट बी आणून भागाचा विकास केलेला आहे. साहेब, आता सलग 25 वर्ष म्हणजे 5 टर्म तुम्ही म्हणजे विजयी होत आलेला आहात. काय याच्या मागचं गुपित काय? ह्याच्या मागचं मुख्य कष्ट. ज्यावेळी जनतेनं आपल्याला प्रश्न टाकला की बाबा हे आमचं काम झालं पाहिजे, फोन केला, कामाची सुरुवात केली, त्यामुळे जनता बी समाधान वाटते. साहेब, इथं पाण्याची, आता साधं उदाहरण देतो, न्यू शाहूपुरीमध्ये कोल्हापूर चिकनच्या शेजारी आता एक 5-2 खाली एक काम चालू आहे. आयुक्ताला मी पटवून सांगितलं, आयुक्त साहेब, जर एखाद्या व्यक्तीला त्या पाण्याचा ड्रेनेज मिक्स त्रास होत असेल आणि गॅस्ट्रोसारखा प्रकार होत असेल, तर तुमचा जो अधिकार आहे 5-2चा, अशा पद्धतीनं त्यांनी 7 लाख रुपये
मी आता ताबडतोब त्याला देऊन आता सध्या काम चालू आहे. म्हणजे प्रशासन जरी असलं तर आपल्याला बी स्वतःच मत मांडायला पाहिजे, त्याला पटवून सांगितलं पाहिजे प्रशासनाला, ह्या पद्धतीचं काम झालं पाहिजे. आता पुन्हा तुम्हाला संधी मिळाली, पुन्हा नगरसेवक म्हणून महापालिकेत गेला, तर प्रभागासाठी असं वेगळं काही विजन आहे का, किंवा विकासात्मक असं कुठलं तरी काम आहे का? नाही, आता काय कडानगर प्रभाग तो 15 होता, तो राहिलेला नाही. आता 4 वार्डाचा हे प्रभाग झालेला आहे. आता त्यामध्ये विचारेमाळ, परत तुमच्या सदर बाजार, ताराबाई पार्क आणि कडानगर, जवळजवळ मिनी आमदार म्हटलं तर काय वाव ठरणार नाही. आता खरी कसरत आहे तारेवरची. तर आज मी बघितलं 70 वर्ष म्हणजे आमच्या झोपडपट्टीच्या अभोवती झोपडपट्टी म्हणजे विचारमाळ झोपडपट्टी, आजपर्यंत त्यांना सगळ्यांनी सांगत आलेलं आहे की मी तुमचं प्रॉपर्टी कार्ड करतो. मी म्हणतोय शासनाच्या जागेवर का झालं नाही प्रॉपर्टी कार्ड, हा लोकांना प्रश्न विचारतो. आणि का लोकांना तुम्ही मतदान देताय. मी आज गॅरंटी देतो, मी त्यातला अनुभव आहे, मला अनुभवाचा प्लेअर म्हणून हे जातं. जसं क्रिकेटमध्ये एखादा अनुभव प्लेअर लागतोय, त्या पद्धतीचा प्रॉपर्टी कार्डाचा एक अनुभव प्लेअर आहे. आणि ते मुंबई अधिनियम 1966 कलम जो 37 आहे, जो 37ची पूर्ण त्या ह्याच्यावर निंबाळकर झोपडपट्टी आणि विचारमाळ झोपडपट्टी त्यांचा या वर्षाच्या आत प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मी मिटवणार. भलं त्या लोकांनी मला मतदान देऊ न देऊ, तर विकास काम करण्यासाठी, एक आयुष्यभर आपलं नाव राहण्यासाठी विचारमाळ झोपडपट्टीचा आणि निंबाळकर झोपडपट्टीचा मी प्रश्न प्रॉपर्टी कार्डाचा मार्गी लावला. या मुलाखतीच्या निमित्तानं प्रभागातील जनतेना किंवा नागरिकांना काय आव्हान कराल? मी आव्हान तर असं करणार, तुम्ही मला फक्त एखादी आपण मुलगीचं लग्न ठरवतोय, त्यावेळी आपण शेजारी पाजारीला विचारतोय की बाबा स्थळ कसं आहे, ही लोक कशी आहेत, ही कामं करे मुलगीला नांदून घेतील काय. त्याच पद्धतीनं नागाळ पार्क आहे, तागाळ पार्क आहे, कनान नगर आहे, लक्षद्वीप नगर आहे, त्या लोकांना विचारायचं की दिलीप पवार काम करतात का नाही. त्यांनी जर हा म्हणलं तर तुम्हाला मतदान द्यायला काय अवघड आहे. तुमची बी कामं त्याच पद्धतीची होणार. जसं मी या पद्धतीनं 24 तास आता मी राबू शकत नाही, तर 12 तास तरी त्या जनतेसाठी राबायला माझी पूर्ण तयारी आहे. एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आपली ओळख निर्माण केलेली आहे, यशस्वी वाटचाल आतापर्यंत केलेली आहे. या पुढच्या देखील वाटचालीस आमच्या कोल्हापूर ब्रेकिंगच्या न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय